कधीपर्यंत येऊन राहिले पाहुणे? किती वाजेपर्यंत येऊन राहिले? आई आता येतो म्हणे बा, 12-1 वाजेपर्यंत येतो म्हणे. जेव्हा गिवाची काही प्लॅनिंग आहे नाही, स्वयंपाक गिपाक काही करजा नका. आणि इथे सांगून देजो बरोबर रुपालीले, तयारी गियारी करायला. चांगली साडी गिडी घालजो म्हणा आणि चांगली तयारी करून येजो म्हणा पाहुणे समोर. का रे, कोण्या गावून येऊन राहिले पाहुणे? गाव घेऊ तर काही सांगितलंच नाही त्या. गाव नाही सांगितलं, पोरग काय करते ते नाही सांगितलं, त्याच्या घरी काय आहे ते नाही सांगितलं, आणि बस पाहुणेच घेऊन आला फक्त. आई पोरग पोलीस मध्ये आहे म्हटलं. आणि पोरग पोलीस मध्ये असून त्याचे वडील टीचर होते. आणि शेती आहे घरी, आणि एकटाच पोरगा आहे. बाकी कोण्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे तिथं. 2च आई वडील, एकच बहीण आहे त्याला, आणि एकच हा भाऊ आहे. बस एवढेच जण आहे. आणि इच्छे आहे अमरावतीचे. हा चल बापा, ते तरी बरं आहे, जवळपासच आहे, जास्त दूर नाही पडत. वरून ना अमरावती आहेच किती दूर, असं जवळपासच आहे आपलं, नाही का? एवढ्या अंतरावर बरं राहते. मग नाही तर काय, तर जास्त दूर नाही द्यायची आपल्याला तिले. कसं आहे, येता जाता येत राहिली पाहिजे. आपल्याला आठवण येते, माणूस पटकन भरकन उठते, भरकन चालला जाते. तर तेवढंच जाणं येणं झालं पाहिजे. हो ठीक आहे. पाय तुम्ही तिला आता ते काय करून राहिली काय नाही, माधुरीला सांगून देतो बरोबर. चहा नाश्ता कसा करावं काय करावं सगळं समजून सांगून देतो तिले. आणि तू पाय वाट पाहिजे जरासा, नाही तर पाहुणे कणी गावात इकडे तिकडे भटकतेत, मग विचारपूस करते. आई करू दे ना विचारपूस करून. तर आपल्या बाऱ्यात कोण वाईट बोलते आहे गावात? हा, माझ्या बहिणी म्हटलं कोणाची. असं कसं वाईट बोलते माझ्या बहिणीविषयी? कोणाची एवढी हिंमत आहे काय? हा, चांगली आहे तर चांगलीच म्हणून. याले काय सांगू बापा आता, अरे गावभर चर्चा आहे म्हणून तिची. असं सांगून तर अजून बिनसून जाईन ह्या. कहू नाही काय झालं, काही टेन्शन आहे का तुला? नाही रे, मला कोणतं टेन्शन आहे. चांगली गोष्ट आहे, लग्न जुळलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. आता कधी ना कधी करणंच आहे का नाही. आज काय करणं उद्या काय करणं, बरोबरच आहे. ठीक आहे, मग मी पाहतो, जाय तू लक्ष ठेवतो जरासा. हा ठीक आहे. मोठे चालले पोरगी पाहिले. हा, गावाचा आता पता आहे तुम्हाला काही? काही त्याच्या घरचे घ्याले न्याले एक फोन नाही केला. असेच आहे काही? काही माणूस की आहे का नाही त्याला पोरी आलेले? काय नाही आले पाहिजे, घ्यायला नाही आले. आपल्याला नाही जाता येत त्या घरापर्यंत. आपण जाऊन काय नाही त्याच्या घरापर्यंत. हो, आता काय म्हणते तर आपण पोरावाले हेच तर करावं आता, लोकांच्या पोरीच्या घरापर्यंत जाव. नाही तेवढेच कामधंदे उरले आता आपल्याला. जसं काही आपल्या पोराला पोरगीच नव्हती भेटून राहिली. हा, इथं हिंडून राहिले गावाच्या भोवती. घर नाही माहित तुम्हाला, काही नाही माहित, चालले मोठे. आणि त्या पोरीच्या भावाचं चुकलं नाही का? यायला नव्हतं पाहिजे का जरासं घ्याले? आई बाबा, आता तुम्ही इथं भांडायला आले का पोरगी पाहायला आले? तिथे भांडण काय आता पोरीच्या घरी? काय म्हणून ते लोक आता तसे भांडते म्हणून, तर आमची पोरगी केल्यावर किती भांडण म्हणून हे. इले सांग बा, तुझ्या माईले सांग ना. नुसतं कुठे गेली तर बडबड करत राहते. ह्या तुमच्या दोघांच्या पायीना मला असं वाटतं का लग्नच नाही करावं. हा, तरी माय मागे लागले राहता. लग्न कर. लग्न करायला गेलं तर मला लग्न जुळू देत नाही तुम्ही दोघं. आता जर तुम्ही भांडले ना, आता ह्या पोरीच्या घरी जर भांडले तुम्ही, आता 2-4 स्थळं बिघडवलं तुम्ही दोघंही ना. आता जर भांडले तुम्ही, तोंडातून आवाजही निघाला पाहिजे तुमच्या तोंडातून. आता जर तुम्ही भांडले नाही इथं, तुम्हाला दोघांनी मी जेलातच टाकतो डायरेक्ट आता. माय बिन गलती केली काय की पोट्ट्याने पोलीस बनवून? हा, तुला पोलीस बनवलं तर आम्हाला जेला टाकासाठी बनवलं का? चोरायले कैदेले त्याला टाकासाठी बनवलं का? आम्हाला मायबापालाच टाकशील का जेला? चोरले तर मग टाकून बाबा मी पहिले तुम्हालाच टाकून, तुम्हाला नाहीले. हा, तुम्ही दोघं जण असे परेशान करान कधी बोले, तर तुम्हाला दोघांनीच मी पहिले टाकतो. पाहुणे दिसून राहिले माझ्या बिन. पाहुणे होय का पोलीसवाले होय? हा, कोणाच्या घरी आले असं नाही आता? विचारपूस करा लागेल आता. अरे भाऊ, ते काय म्हणते, शांताराम भाऊचं घरी तसं आहे का ते गजू भाऊचं? राहते काय ते इथं? हो, काय केलं पण बा शांताराम भाऊनं असं काय केलं? साधा सुद्धा माणूस आहे भाऊ, तो पोरगही चांगला आहे त्याचं. काय केलं तर दोघा बापले काही नका, तुम्ही डायरेक्ट पोलीसच आले त्याच्या घरी? नाही भाऊ, काही नाही केलं त्यानं. हे त्याला पोरगी वाटते ना, पोरगी पाहायला आलो मी त्याची. माझ्या पोरासाठी, माझ्या पोरग पोलीस आहे भाऊ, तर माझ्या पोरासाठी पोरगी पाहायला आलो. तुझ्या कामच होतं काय बोलायचं? तू बोलून राहिला ना. हा, त्यांना तर पहिलेच सांगितलं ना का तोंडाने बिलकुल टेप लावून ठेवा म्हणून. मग निरे तुझी चबर करायची आदत जाईनच नाही. पण आयुष्यभर काय मी तशीच राहायची काय तर चबरी. तुम्हीच लावा तोंडाला टेप, मी ये लावत. माझ्या पोराचं लग्न आहे आणि मी तोंडाला टेप लावून लग्न करू काय त्याचं? म्हणले हुशार आहे तुम्ही. तुम्ही बसा चुपचाप, मी काय बसू? मी चांगलंच बोलतो, मला मुद्द्याचं बोलता येते. तुम्हाला बोलता नाही येत ना, तर चुपचाप राहत जा. साहेब, हे दोघं कोण आई बाबा आहे का तुमचे? आई वडील वाटते नाही? बरे आहे, जोडा गिडा मस्त आहे त्याचा. कोण पाहुणे आले हो गावात? हा, पाहुणे होय काय? पोलीसवाला काय आला मग आपल्या गावात? पाहुणे सोबत बाई दिसते, माणूस दिसते. हा, आणि हा पोलीसवाला काय आला? कोण काय केलं म्हणते गावात? हो, पोलीसवाला पोरगा होय, आणि ते त्याचे आई वडील होय. शांताबाईच्या पोरीले पाहिले आले ते. पोलीसवालाच थोडा आहे, मस्त आहे म्हणते. तर त्याला सांगून राहिला आता इकडे आहे घर म्हणून, ते घर विचारून राहिले होते मला. आता माय बाई, बापा शांताबाईला पोलीस जावई. हा, मजा आहे बा शांताबाईची. हा, नाही का हो, आपल्याला इथं पोरगी आहे, मग आपल्या पोरगीसाठी म्हणून पाहिना. हा, थोडस असं उडतं आम्हाला पोरगी असं आहे तसं आहे म्हणून पाहिना. मग आपल्याला पोरगी आहे तर काय करतं? शांताबाईचे पाहुणे आपल्या घरी येतं काय बिचकावून? माहीत झालं म्हणजे काय म्हणून ते? हा, असं नाही. कोणाच्याही पोरीले चांगलं भेटलं म्हणजे बस आहे. आपल्या पोरीले भेटन, तिला पोलीस भेटला तर तिला मास्तर भेटन, कोणी ना कोणी तर भेटनच. अहो कसे बाप आहे तुम्ही, असे स्थळ शोधून सापडत नाही म्हटलं. सारा पायता कणी असा दिवा घेऊन अंधारात भेटत नाही. चांगल्यानं भेटून राहिलं तर पाहिना काय फरक पडून राहिला आहे.
काय झालं काका? कुठे आहे घर सांगा ना मग. घर सांगून द्या, आम्ही जातो मग. हो हो हो. हे इकडेच आहे दादा. इथून 3ऱ्या नंबरचं घर. असं जा तुम्ही, बस तिथं त्याचंच घर आहे, शांताराम भाऊचं. गंगा, चल आता घरी चल. जाऊ दे पाहुणे इले आता शांताबाईच्या घरी. हो चालतो ना. काय म्हणते बाई, कोण्या गावचे होय तुम्ही? कोण्या गावचे पाहुणे व्हा म्हटलं? अमरावतीचे होय बाई आम्ही. अमरावतीला आमचा मस्त बंगला आहे, अन पोरग पोलीस आहे, अन माणूस मास्तर आहे. मग आता म्हटलं चला आता काय करावं, हाय म्हणे पोरगी बापा, तर चला म्हटलं पाहून घेऊ म्हटलं पोरगी. अरे बाई तुम्हाला सांगू काय, तिची कणी पोरगी चांगली नाहीये. त्या पोरीचं कणी कोणासोबत तरी लफडं चालू आहे. लय डाव दिसली आम्हाला, गावात लय डाव येते त्या पोराला घेऊ घेऊ. तर त्या पोरीची काही इच्छा नाही लग्न करण्याची. पाहिजे बा तुम्ही बरोबर, नाही तर मग म्हणाल लोक कसे आहे, चांगला आहे चांगला आहे सांगते, जे आहे ते सांगा बापा. अशा मताची बाई आहो मी. काय बोलता बाई तुम्ही हे? बरं झालं बाबा म्हणे आम्हाला इथंच मैथून गेलं, नाही तर पोरगी साजरी दिसली असती, पसंती करून घेतली असती, नाही काय? ठीक आहे, पण आता पाहून तर घ्याच लागल. इथपर्यंत आलो, वापस जाणं बरं वाटत नाही. मग लागन तर त्याला नाही म्हणून नकार देता येते. हे पहा बाबा तुम्ही मग मला सांगितलं नाही या बहिणं. मला तुम्ही चांगले वाटले. नाही म्हटलं चांगल्या लोकांना कायले फसवा. आणि पोरीची माई आहे की नाही, लयच भानगोडी आहे, मुली भांडते बापा. हा निभू नाही देईन तुमच्या घरी पोरीले, म्हणून म्हणतो मी तुम्हाला, सांगून राहिली बापा चांगल्यानं. आणि तसं म्हणान कनी मलाही पोरगी आहे, मै पोरगी मस्त आहे बापा, एक नंबर पोरगी आहे. मै घराच्या बाहेर जात नाही, कुठं जात नाही, येत नाही, एवढी शिकली आहे, सगळं बरोबर आहे. तुम्ही म्हणान तर काही हरकत नाहीये. बरोबर, आम्ही कळवतो तुम्हाला. काय तुमचं नाव काय म्हटलं? गंगाबाई नाही काय? ठीक आहे ना, मग आम्ही सांगतोच तुम्हाला. आई चल ना, आता इथंच गोष्टी करशील काय? माझ्या आईले तर बस ओळखीच्या बाया असो का नवाड्या बाया असो, गोष्टी करणं म्हणजे करणं. आई चल बरं. हो रे चालतो. मै पोरगं लय उतावळं झालाय लग्नाला, आता काय करू? हा लग्नच करतो म्हणते यंदा. तू चाल समोर, तिला राहू दे, करू दे तिला गोष्टी. लय गोष्टीच्या मांडू आहे तिच्या जवळ, गोष्टीच करू दे तिला. इथं दिवसभर गोष्टीच करायला थांब म्हणून त्या बाईच्या घरी चालली जाय म्हणा गोष्टी करायला. आता ह्या बाईच्या डोक्यात भरलं, बाईच्या डोक्यात भरलं म्हणजे झालं सगळं बरोबर करते मग ती. काय बरं, हे बाई किती चांगली आहे, मला सगळं सांगितलं. नाही तर आता हे अशी पोरगी केली असती बाबा आम्ही, साजरी दिसली असती, पाहिले फोटो तर साजरी दिसली, तर काय आहे पोराले हाव म्हणाले. गंगा ये ना, आता तिथंच उभी राहायशील काय? हो वा आली आली. या 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 पाहुणे हो या. लय उशीर केला या आले, काही त्रास गिस्त नाही झाला भाऊ यासाठी? त्रास कायचा भाऊ, आम्ही म्हटलं होतं का गावात म्हटलं कोणी येईन आम्हाला घ्यासाठी, कोणी नाही आलं बापा. सगळ्या गावात विचारपूस करत 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 या लागलं, तर मग एक बाई भेटली बापा, अन ते भाऊ भेटले, तर त्यानं सांगितलं घर इकडे इकडे जा म्हणे बा. नाही नाही भाऊ, काही त्रास गीस नाही झाला, मस्त आलो आम्ही. काही तुमचं गाव काही असं दूर नाही आहे, आलो मस्त आलो, मस्त प्रवास झाला आमचा. हे पाय आतापासूनच काय म्हणते तर पोराच्या सासूरवाडीची तारीफ करते. हा पोरगी करा लागो का नाही करा लागो, पहिले चापलुशी करते माहिती माणूस. राम राम हो, राम राम. या ना, धुवा ना पाय, धुवा ना, चला अंदर चला. हो, तुम्ही वडील वाटते पोरीचे नाही? हो, हे आमचे वडील आहे, मी भाऊ आहे पोरीचा, आणि हे आमची आई, आणि वहिनी आहे तिची, आणि एक पोरगा आहे बा लहान. बस आमचा छोटासाच परिवार आहे, एवढाच परिवार आहे आमचा. या ना, तुमचं स्वागत आहे आमच्या परिवारात. धुवा ना पाय, धुवा ना भाऊ. आणि भाऊ तुम्ही डायरेक्ट ड्युटीच्या कपडे इथं चालले वाटते नाही? हो, ड्युटीवरच होतो मी. मग आई बाबा म्हणे चल म्हणे आता इकडूनच, तर म्हटलं आता इथूनच जातो, पोरगी पाहून घेतो, आणि इकडूनच आपल्या ड्युटीवर. आपली 24 तास ड्युटी असते ना दादा, मग आपल्याला आपली ड्युटी बजावाच लागते बा. हो बरोबर आहे तुमचं. चांगलं आहे, ड्युटी मस्त आहे आपली नाही? हो बा, ड्युटी तर करायच लागते आपल्याला. आमच्या घरी रिकामं कोणी आहेच नाही भाऊ. आमच्या घरी हे ड्युटीवर जाते, आणि पोरगाही पोलीस आहे, आणि मी असतो फक्त घरी हाऊसवाईफ. तर मी आपली किट्टी पार्टी वगैरे करत राहतो. बाई धुवा ना पाय घे धुवून घ्या, आणि चला अंदर चहा पाणी वगैरे प्या, आणि मग पहा पोरगी वगैरे पाहून घ्या. सगळा ओळख परिचय इथंच करून घ्यायला लावता काय आता? बाकीचा काही घरातही करचा नाही बाई, ओळख परिचय इथं काय नाही, घरातच करू ना आपण. चला ना घरात बसा, ओळख परिचय करू, चहा पाणी घेऊ, नाश्ता करू. बाबा धुवा ना पाय, धुवा ना. आई धुई ना पाय. आई तुला आता इथेही मानस लागन काय? जिथं तिथं मानस लागन काय आई तुले? घे ना धुणं पाय पटकन, मान देते तर घेऊन घेत जाणं कोणी. हा रे, धुतो ना पाय, धुतो ना. धुते तिचं काही हे नको, जास्त टेन्शन नको घेऊ तू तिचं. आता आमच्या रुपाले पाहारे पाहुणे आले बा, आता माहित पडते काय होते सोयरिकीत काय नाही. पोरीची माहिती जराशी अगाऊ दिसूनच राहिली, पण आता माहित पडते नगाऊ आहे, चांगली आहे, कशी आहे काय नाही. पोरग तर चांगलं दिसून राहिलं, पोलीस मध्ये आहे पोरग, पोलीस आहे नाही. पहा मग तुम्ही आता उद्याच्या व्हिडिओत काय होते सोयरिकीत काय नाही. उद्याची धमाल पहा मस्त. आता भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला कधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा, आणि शांताबाईला आवर्जून सबस्क्राईब करा तुम्ही. आणि भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्हाला सगळे शांताबाईचा बाय बाय, धन्यवाद.